आठ मार्च महिला दिनानिमित्त आजच्या कार्यक्रमाला आज आपण सुरुवात करत आहोत। समाजाच्या परिवर्तनासाठी संघर्ष करणाऱ्या महिलांचे योगदान या समाजात अतुलनीय आहे। विचारधारेच्या बळावर परिवर्तन घडवण्याचे ध्येय ठेवून अनेक महिलांना सामाजिक चळवळीत आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आणि आजच्या युवा पिढीला बौद्ध आणि आंबेडकरी विचारसरणीच्या दिशेने प्रवृत्त करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या व वक्त्या अनिता गवळी मॅडम आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत। मी मॅडमचं महिला दिनानिमित्त स्वागत करते आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते। नमस्कार मॅडम, महिला दिनानिमित्त आज ताराणीच्या स्टुडिओमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि तुम्हाला विनंती करते की तुमचा थोडक्यात परिचय करून देऊन तुमच्या कार्याची माहिती आमच्या दर्शकांना सांगा। नमस्कार सर्वांना आणि पहिल्या प्रथम महिला दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि या स्टुडिओतर्फे मला इथं बोलवलं त्याबद्दल मी तुमचे या ठिकाणी स्वागत करते। तर माझी पहिल्यांदा मी ओळख करून देते। तर मी अनिता गवळी, युवा बौद्ध धम्म परिषद महाराष्ट्र व कर्नाटक राज्य कोल्हापूर जिल्हा प्रवक्ता म्हणून कार्यरत आहे। त्याचबरोबर दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान केंद्रामध्ये सक्षम वस्तीस्तर संस्थेची मी अध्यक्ष असून त्याचबरोबर CLF आणि CLF सिटी लेवल फेडरेशनची सुद्धा मी अध्यक्ष आहे, भरारी शहरस्तरी संस्थेची। त्याचबरोबर सोनचिऱ्या उपजीविका केंद्राचे सुद्धा मी अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे आणि त्याचबरोबर सरगम म्युझिकल ग्रुपतर्फे मी कोषाध्यक्ष या पदावर कार्यरत आहे आणि जॉईंट्स ग्रुप ऑफ कोल्हापूर शिवसमर्थ मध्ये सुद्धा मी अकाउंटंट या पदावर कार्यरत आहे। तर महिला दिनाच्या निमित्तानं मी या ठिकाणी आलेले आहे। मॅडम, तुम्ही तुमच्या फाउंडेशनचं काम सांगितलं, बचत गटाच्या माध्यमातून साहजिकच आहे की तुम्ही इतक्या फाउंडेशनच्या माध्यमातून काम करताय, तळागाळातल्या लोकांच्यापर्यंत पोहोचताय। मला असं विचारायचं आहे की गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा पगडा तुमच्यावर आहे, तर आपल्या वैचारिक प्रवासाची सुरुवात कशी झाली आणि तुम्हाला या लोकांनी, एवढ्या मोठ्या लोकांनी प्रेरित कसं काय केलं आणि कोणता असा विचार होता जो तुम्हाला त्या दिशेने नेला? खऱ्या अर्थानं माझ्या वैचारिक विचारांची सुरुवात किंवा माझ्या बालमनावर जे संस्कार घडले ते माझ्या लहानपणापासून घरातूनच घडले। कारण ज्यावेळेला या बौद्ध संस्कृतीमध्ये किंवा आंबेडकरी चळवळीमध्ये ज्यावेळेला आम्ही समाविष्ट होतो ते प्रत्येक घराघरात लहान मुलांना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगितलं जातं, गौतम बुद्धाच्या विचाराची प्रेरणा दिली जाते, आंबेडकरांच्या चळवळीविषयी मार्गदर्शन केलं जातं। त्या मूल हे घडत असताना आपोआपच ते त्या संस्कारात घडू लागतं की बुद्धांच्या संस्कारात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची प्रेरणा घेऊनच ते मूल लहानाचं मोठं होतं। त्याच पद्धतीने मी तशीच लहानाची मोठी झाली। माझ्या माहेरून मला हा वारसा मिळाला, तसा सासरी सुद्धा मला चांगल्या पद्धतीने वारसा मिळाला। कारण माझे जे 3 नंबरचे दीर होते प्रज्ञावंत गौतम, ते सुद्धा चळवळीमध्ये समाविष्ट होते। माझे सासरे होते ते सुद्धा या चळवळीमध्ये समाविष्ट होते। त्याचबरोबर माझ्या सर्वच दीर बाबासाहेब गवळी आहेत किंवा माझ्या मिस्टरांचं सुद्धा प्रकाशन आहे, दिलीप बाबाजी गवळी यांचं पहिल्यांदा प्रचार प्रकाशन होतं, त्याच्यानंतर मग प्रियदर्शी प्रकाशन केलं, त्यानंतर कनिष्क प्रकाशन। मग या प्रकाशनातर्फे दलित साहित्याची निर्मिती झाली ती आमच्या सासरच्या घरातूनच झाली आणि दलित साहित्याची निर्मिती पहिल्यापासून इथून होतच होती। आणि त्याचबरोबर माझे दीर आहेत PA गवळी, यांनी सुद्धा सरंजामशाही, पेशवेकालीन गुलामगिरी व अस्पृश्यता ही पुस्तकं लिहिलेली आहेत। ते लेखक होते, ते आता सध्या याच्यामध्ये इतिहासाचे प्रमुख हे आहेत, ते विभाग प्रमुख होते औरंगाबाद विद्यापीठामध्ये। तर त्यांच्यामुळे पण सुद्धा चांगली माझ्या विचाराला चालना मिळाली। अशी करत करतच मी पुढे आली, चळवळीला माझा सहभाग लागला। त्याचबरोबर युवा बौद्ध धम्म परिषद महाराष्ट्र कर्नाटक राज्य यामध्ये कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष प्रवक्ता पद मला मिळालं, कोल्हापूर जिल्ह्याची। त्यामुळे ही विचाराची गती माझी आणखीनच वाढली, आणखीन माझे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम व्हायला लागले, ठिकठिकाणी मला वक्ता म्हणून बोलवलं गेलं, महिलांच्या मध्ये मार्गदर्शन करायला गेले आणि पूर्ण महाराष्ट्रभर इतकं प्रभावित झालं। मला महिलांनी सुद्धा त्याचप्रमाणे साथ दिली, चळवळीतल्या लोकांनी साथ दिली, आजूबाजूचे मला भरपूर लोक लाभलेत। तर त्याचबरोबर मला काही लोकांची नावं घ्यावी लागतील, कारण युवा बौद्ध धम्म परिषद महाराष्ट्र कर्नाटक राज्य यामध्ये जे आमचे संकल्पक आहे किरण भोसले सर, त्याचबरोबर डॉक्टर संतोष भोसले राज्याध्यक्ष आहेत, त्याचबरोबर डॉक्टर सतीश भारतोषी सर सुद्धा
राज्य सचिव आहेत, बापूसाहेब राजहंस सर आहेत. ह्या लोकांची मला त्या प्रमाणात मार्गदर्शनही मिळालं आणि मदतही मिळाली. त्यामुळे चळवळ आणखी फोफावली गेली आणि चळवळीला खूप चांगल्या पद्धतीनं चालना मिळाली. अशा पद्धतीनं या संस्कारातून मार्गदर्शनातून मी पुढे आले. तुम्ही असं बोललात की चळवळ ही तुमच्या घरातूनच तुम्हाला मिळाली हो. आणि या चळवळीचा तुम्ही नेहमीच एक भाग राहिलात. तर मला असं विचारायचं की यातून तुम्ही महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये कशा पद्धतीनं समाज प्रबोधनाचं अभियान राबवलं आणि काय सकारात्मक संदेश किंवा एका युवा पिढीला काय सकारात्मक संदेश पोहोचला आणि त्यात काही बदल झाला का, काही वेगळी स्थित्यंतरे तुम्हाला पाहायला मिळाली का? युवा पिढीला संदेश द्यायचा तर वाचाल म्हणजे शिक्षणानंच माणूस मोठा होतो. शिक्षण हेच हा केंद्रबिंदू आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यापर्यंत पोहोचवलं. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हा जो मूलमंत्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला, हा फार महत्वाचा आहे, अतिशय चांगला आहे. आणि हा मूलमंत्र घेऊन आम्ही तरुण पिढीपर्यंत पोहोचतो, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचतो, महिलांच्या पर्यंत सुद्धा पोहोचतो की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. त्याचबरोबर शिक्षित होणं आणि शिक्षित होण्यानं होणारे जे फायदे आहेत, शिक्षणानं कसा प्रसार केला जातो शिक्षणाचा, आणि शिक्षणानं कसे कायदेतज्ञ बनतात, डॉक्टर बनतात, इंजिनियर बनतात, वकील बनतात, किंवा महिलांनी सुद्धा मुलांना कसं घडवलं पाहिजे, कशा पद्धतीनं शिक्षण दिलं पाहिजे, हा संदेश आम्ही गावोगावी पोहोचवतो. आणि या बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार तर आम्ही यातून करतच असतो. त्याचबरोबर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला धम्मग्रंथ आहे, हा फार महत्वाचा आहे. या ग्रंथ त्याचबरोबर या ग्रंथापाठोपाठच थॉट्स ऑफ पाकिस्तान हा ग्रंथ आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रमाईनं अर्पण केलेला. तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम ऑफ द रुपीज आहे, प्रॉब्लेम ऑफ द रुपीज हा ग्रंथ आहे. तर या ग्रंथाच्या संदर्भात माहिती, वेगवेगळ्या ग्रंथांच्या संदर्भात माहिती आम्ही सगळ्या महिलांपर्यंत पोहोचवतो, तरुण पिढीपर्यंत पोहोचवतो, मुलींपर्यंतही पोहोचवतो. आणि यातून आपला भारत देश कसा विकसित होईल, शिक्षणाला कशी चालना मिळेल, हे आम्ही प्रत्येक वेळेला सांगत आलोय. आणि याचबरोबर बुद्धाचा मार्ग शांततेचा मार्ग आहे, तुम्हाला माहितीच आहे मॅडम. आणि ह्या शांततेच्या मार्गाने कसं जायचं आणि आपण शिक्षण प्रसार कसा करायचा, पुढं कसं जायचं आणि पुढं चळवळ कशी न्यायची, हे सुद्धा आम्ही याच्यातून बघत असतो. आणि हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवणे आमचं कार्य आहे, समाज कार्यकर्त्यांचं. आणि ते आम्ही प्रामुख्याने मी आणि आता मगाशीच मी नाव घेतलं, किरण भोसले सर, डॉक्टर संतोष भोसले सर, त्याचबरोबर सतीश भारतवर्षी सर, बापूसाहेब राजहंस सर आणि आम्ही सर्वजण मिळून हे कार्य अतिशय जोमानं आणि चांगल्या पद्धतीनं करतो. आणि पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जाऊन भारतभर याचा प्रचार आणि प्रसार झालेला आहे. तुम्ही अतिशय छान पद्धतीने सांगितलं की बुद्ध विचारधारा किंवा आंबेडकरी विचारधारा जी आहे ती कशा पद्धतीनं महाराष्ट्र नाही तर कर्नाटकमध्ये सुद्धा पोहोचवण्याचं तुम्ही कार्य केलेलं आहे. मला एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न असा विचारायचा की आजच्या युवा पिढीला जर मार्गदर्शन करायचं झालं आणि त्यांना आपल्या विचारधारेकडे वळवायचं झालं तर कशा पद्धतीनं तुम्ही उपाययोजना सांगाल? कारण आजची पिढी जर तुम्ही बघत असाल तर मोबाईलकडे वळलेली आहे. बरोबर. त्यातून चांगल्या गोष्टी घेण्यापेक्षा वाईट लगेच आजची तरुण पिढी पकडत आहे. बरोबर. चांगल्या गोष्टी घेत असतील पण त्याची संख्या जर म्हणजे लक्षात घ्यायला गेली तर अगदी बोटावर मोजण्या येत आहे. तर या विचारधारेकडे वळवण्यासाठी आजच्या पिढीला तुम्ही काय संदेश द्याल? खऱ्या अर्थानं आजच्या पिढीला संदेश म्हणजे मी शिक्षणाचाच देईन. कारण मुलांनी पुस्तक रूपात, ग्रंथ रूपात जी पुस्तकं ठेवली आहेत ती वाचावी. प्रत्येक ह्याच्यातून पुस्तकातून त्यांनी सखोल ज्ञान घ्यावं, मोबाईलकडे न वळता. किंवा जास्त खेळण्या बागडण्याचं वय तर मुलांचं असतंच, खेळणं बागडणं हे पण तितकंच महत्वाचं आहे. मी असं नाही म्हणणार की तुम्ही पुस्तकातच डोकं घालून बसा, पण त्यांनी महत्वाचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो ध्यास घेतला तो कुठंतरी आजच्या तरुण पिढीने घ्यावा. आणि खऱ्या अर्थानं त्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावं. आणि मला वाटतंय अभ्यासाकडे लक्ष द्यावं, वाचन संस्कृती वाढवावी. त्याचबरोबर समाजातील इतर उपयोगी वस्तू ज्या काही आपल्याला मान्य आहेत त्या चांगल्या पद्धतीनं तरुणांनी घ्याव्यात असं मी त्यांना म्हणेन. आणि खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेच आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोण तो प्राशन करेल तो डरकाळी फोडल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे आजच्या युवा पिढीला सुद्धा शिक्षणाचं महत्त्व सांगण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवलाय. आणि हा संदेश मी आजच्या या तरुण पिढीला देऊन याच्यातून खरोखरच समाज हा विकसनशील झाला पाहिजे, समाजाची प्रगती झाली पाहिजे, हा मी प्रयत्न करेन. स्त्री पुरुष समानतेबाबत समाजात अजूनही थोडंसं
मी असं म्हणेन की वेगवेगळ्या पद्धतीनं त्याकडे पाहिलं जातं. किती जरी स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने गेल्या तरी त्या स्त्री पुरुष समानतेबाबत आजही ज्या पद्धतीनं कार्य व्हायला पाहिजे तशा पद्धतीनं होत नाही. कोणत्या सुधारणा आवश्यक आहेत, काय वाटतं तुम्हाला? स्त्री पुरुष समानता हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये कायद्यात स्त्रियांना समान दर्जा दिलेला आहे. इतर धर्मामध्ये आधी दर्जा नव्हता, हिंदू धर्मामध्ये, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून दिला स्त्री पुरुष समानता. म्हणजे लिंग जात भेद कुठेही नाही, स्त्री पुरुषाला समान संधी मताचा अधिकार दिलेला आहे. त्याचबरोबर वडिलांच्या इस्टेटीत सुद्धा वारसा हक्क दिलेला आहे आणि पतीच्या इस्टेटीत सुद्धा वारसा हक्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या कलमातून दिलेला आहे. त्याचबरोबर पोटगी, वारसा हक्क, सोडचिठ्ठी या संमती सुद्धा निर्णय घेण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रीला तेवढाच समानतेने दिलेला आहे. आणि ही समानतेची वागणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये लिहून ठेवलेली आहे आणि ती त्या पद्धतीने इस्टेटीमध्ये सुद्धा स्त्रीला दिलेली आहे. तर ही स्त्री पुरुष समानता ही आपल्याला संविधानानंतर ही पुढं पण तशीच अवलंबता आली पाहिजे. कारण आज आपण बघतो देशामध्ये बलात्कार, अत्याचार, अन्याय हे स्त्रियांवरच होत असतात आणि ह्याला कारणीभूत स्त्रियांनाच पकडलं जातं. पण का? पण अजून तसं समाजामध्ये इतकं हे झालेलं नाहीये. अंधश्रद्धा, जुन्या चाली, रीती, परंपरा या समाजात जशाच्या तशा चिकटून आहेत. पण त्याच्यातून थोडं बाहेर पडायला खरं तर समाजाला वेळ लागेल किंवा प्रबोधन करणाऱ्यांना वेळ लागेल. पण स्त्रिया ह्या त्याच्यातून बाहेर पडून अगदी घरात न बसता, घरातून ज्यावेळी स्त्रिया बाहेर पडतील, ज्यावेळी त्या स्वतःच्या मार्गाकडे आक्रमण करतील, किंवा आता शिकून सुद्धा भरपूर स्त्रिया घरात आहेत, आम्ही नोकरीला नाही जात, घरीच बसतो, आम्हाला घर बसल्याच व्यवसाय, पण तसं चालत नाही. स्त्रियांनी सुद्धा घरातून बाहेर पडायला पाहिजे. आणि जुडो, कराटे सारखे कोर्सेस आजच्या तरुण पिढीला देणं आवश्यक आहे मुलींना, कारण त्याची गरज आहे. त्यामुळे समाजात अन्याय, अत्याचार किंवा बलात्कारासारखे जे प्रकार घडतात ते घडू नयेत, त्याला कुठेतरी आळा बसायला पाहिजे. कारण स्त्री पुरुष समानता जरी संविधानात दिली तर ती अंगीकृत जास्त होत नाही, कारण जसं समाजामध्ये तेवढं अजून इतकं हे नाहीये आणि ते चांगल्या दृष्टीने समाजात यावं अशी माझी खूप इच्छा आहे. की स्त्री पुरुष समानता जशी आपण संविधानात बघतो किंवा इतर बाबतीत बघतो तशी खरं तर समाजाची तशी संस्काराची बुद्धी यायला पाहिजे. घरातूनच मूल जन्माला आलं तेव्हाच ते घडलं पाहिजे की बाबा नाही, आई वडिलांनी सुद्धा मुलीत आणि मुलात भेदभाव करता कामा नये. मुलांचा वाढदिवस करता, मुलीचाही करता, मुलांना शिक्षणाला संधी देता, मुलींनाही द्या, मुलांना एवढे पैसे खर्च करता, मुलींनाही द्या. हे जर आई वडिलांनी लहानपणापासूनच घरात बाळकडू पाजलं किंवा आजी आजोबांनी जर घरातच लहानपणापासून बाळकडू पाजलं की तेव्हा स्त्री पुरुष कुठेतरी समानता येणार नाही असं होणार नाही. घरातल्या पालकांनीच ठरवायला पाहिजे की मी मुलाला पण तेवढंच लक्ष देईन आणि मुलींना पण देईन. असं करायचं नाही की मुलांना वेगळं आणि मुलींना वेगळं, कधीच करायचं नाही. मुलांना आणि मुलींना एक समानच दर्जा द्यायला पाहिजे आणि त्यामुळं बाकीचा समाज ते स्वीकारायला भाग पाडेल. आणि त्या दृष्टीनं ही स्त्री पुरुष समानता जशी संविधानात आहेत तशी समाजात पण आली तर स्त्रियांवर अन्याय, अत्याचार, बलात्कार अशासारखे गुन्हे होणार नाहीत किंवा स्त्रियांना अशा पद्धतीला सामोरं जावं जाणार नाही ह्या प्रकाराला, असं मी तुम्हाला सांगेन. मला विचारायचं आहे की आता तुम्ही जशा पद्धतीनं सांगितलं की स्त्रीला काय करणं गरजेचं आहे किंवा नेमकी सुधारणा कशी होणं गरजेचं आहे हे तुम्ही सांगितलं. पण मला असं विचारायचं की एखाद्या स्त्रीमध्ये स्वतः ती भूमिका तिनं घेण्यासाठी तिच्यामध्ये कोणते गुण आवश्यक आहेत की प्रथम तिच्यात बदल घडायला पाहिजे, यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? स्त्रियांनी खरं तरी स्वतः ठाम राहिलं पाहिजे, त्यांचा आत्मविश्वास जागरूक राहायला पाहिजे स्त्रियांचा. आणि स्त्री खऱ्या अर्थाने मी म्हणते पहिल्यांदा शिक्षित असली पाहिजे. जर स्त्री शिक्षित असली तर ती पुढचा विचार करू शकते. आज स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून बाहेर पडते, नोकरी करते, समाजात वावरते. त्या पद्धतीने ती तितकीच आत्मविश्वास पाहिजे, ठाम पाहिजे, ती घाबरलेली नाही पाहिजे. तिच्यावर कुठेतरी अन्याय अत्याचार झाला की तिनं पोलीस स्टेशन गाठलं पाहिजे, धाव घ्यायची झाली तर न्यायालय गाठलं पाहिजे, पण तिनं जायला पाहिजे. ती घाबरून बसता कामा नये किंवा ती कचरता कामा नये, कुठेही तिला कमी लेखू नये. आजकाल कसं आहे, स्त्रिया स्वतःला कमी लेखतात. मला काय पुरुषासारखं जमणार नाही, ते पुरुषच करू शकतात असं म्हणून स्त्रियाच मागं हटायला बघतात. पण स्त्रियांनी तसं करायचं नाही. नाही, मला नाही जमणार ना, मी हे जमवूनच दाखवणार, मला हे येणारच, हा आत्मविश्वास पाहिजे. स्त्री इतकी कणखर आहे, ही भारत देशातली स्त्री आहे तर इतकी कणखर आहे की आपण राणी लक्ष्मीबाईला बघितलं, राणी तारामतीला बघितलं, अहिल्याबाई होळकरांना बघितलं.
अहिल्याबाई होळकर तर इतक्या चांगल्या राज्यकारभार करायच्या, पुरुषाला सुद्धा जमत नव्हतं. इतकं बारीक लक्ष असायचं त्यांच्या राज्यकारभारांचे आणि व्यवहाराकडं. इतक्या त्या न्यायनिवाडा तर इतक्या चोख पद्धतीने करायच्या. मग त्या जर त्या काळात कशा म्हटल्या नसत्या तर त्या एवढ्या अग्रेसिव्ह झाल्या असत्या का? हा विचार आजच्या स्त्रीनं करायला पाहिजे. आता जिजाऊनी शिवाजी महाराजांना घडवलं. पाग अगदी दानपट्ट्यापासून घोडेस्वारीपासून सगळं त्यांनी शिवाजी महाराजांना शिकवलं. त्यांच्यामध्ये त्यावेळेला एवढे गुण आले कुठून? ती एखादी स्त्री जर गप्प बसली असती तरी होऊच शकलं नसतं. आता त्यावेळेला आपण म्हटलं की सावित्रीबाई फुले जर पुढे आल्या नसत्या तर महिला शिक्षित झाली असती का? मग त्यांनी स्वतः ठाम निर्धार केला, आत्मविश्वास दाखवला. तसा आजच्या स्त्रीनं सुद्धा आत्मविश्वास दाखवायला पाहिजे, ठाम निर्धार राहायला पाहिजे. मी अमुक गोष्ट करणार नाही असं नाही, मी ती करूनच दाखवणार आणि मी त्याच्यात प्रावीण्य कमवणार. तर ती पुढे जाणारच. कारण भारतातली स्त्री मुळापासूनच कणकर आहे, लवचिक आहे, मायाळ आहे, ममताळ आहे. त्या स्त्रीमध्ये सगळे गुण आहेत. जसं नवरात्रच्या देवीच्या 9 रंगामध्ये जे गुण आहेत तसे स्त्रीमध्ये आहेत. पण ती स्त्रीनं ते आत्मसात केले पाहिजेत. स्वतः ती धडाडीनं पुढे आली पाहिजे, चिकाटीनं पुढे उभं राहिली पाहिजे आणि आपल्या समाजाशी सामना केला पाहिजे तिनं. जर एखादी स्त्री जर 8 पुरुषाशी सामना करू शकते, 4 पुरुषाशी सामना करू शकते, तर कुठल्याही पुरुषाला स्त्रीचं एक हाक सुद्धा म्हणजे छेडछाडी करायचा प्रकारच उद्भवणार नाही. आणि ह्या करताना स्त्रियांचं हा मत ठाम पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे आणि आजची स्त्री की काळाच्या ओघानं जागरूक झाली पाहिजे आणि तिनं विचाराचं तिला महत्व पाहिजे. हे मी आजच्या स्त्रीला सांगू शकेल. कारण आजची स्त्री ही 21व्या शतकातली स्त्री आहे. ती जेवढी 16व्या शतकातली स्त्री पुढे आली आहे तेवढी 21व्या शतकातल्या स्त्रीनं प्रगती केली आहे आणि त्या स्त्रीने यापुढेही प्रगती करावं. तर आपल्या देशाची विकसनशीलता ही महिलांच्या विकासावर अवलंबून असते आणि देशाचा विकास हा महिलांच्या विकासावर अवलंबून असतो. त्यामुळं महिला ही सृजनशील आणि विकसनशील झाल्याशिवाय पुढच्या पिढीमध्ये राहणार नाही. मॅडम, तुम्ही अतिशय छान उत्तर दिलं. एखादी रणरागिणी असल्यासारखं मला जाणवलं. मला विचारायचं आहे की तुमचं हे कार्य करत असताना तुम्ही अनेक ठिकाणी भेटी दिला असाल, अनेक भागातून दौरे केला असाल, ही विचारधारा पोहोचवण्यासाठी तुम्ही ठिकठिकाणी गेला असाल. पण अशी कुठली आव्हानं तुमच्या समोर उभी राहिली का, की त्या आव्हानांना तुम्ही सामोरं कसं गेलात? मग खूप ठिकाणी म्हणजे आपण म्हणतो की बाबा कुठलंही कार्य करताना तिथं अडचणी येतातच, त्याशिवाय आपण पुढे जात नाही. आता शिवाजी महाराजांना सुद्धा मावळ्यांना सोबत घेऊनच त्यांनी एवढी गड जिंकले. पण त्यांना काही अडचणी आल्या नाहीत की? भरपूर अडचणी आल्या. मोठमोठ्या योद्धांना अडचणी आल्या, मोठमोठ्या शाहू महाराजांच्या सारख्या यांना अडचणी आल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा अडचणी आल्या. त्यांना खाली बसून शिकावं लागलं आणि ते आम्हाला अडचणी येणार नाहीत असं होणारच नाही. आम्ही तर सामाजिक क्षेत्रातली एक क्षुल्लक व्यक्ती म्हणून आम्ही काम करतो, त्यामुळे आम्हाला भरपूर अडचणी आल्या. काही वेळेला काय होतं, घरातील सासू सासरे किंवा नवरे बायकांना बाहेर काढायलाच मागत नाहीत. कोणतंही काही चांगलं समाज उपयोगी असो, फक्त ते काय म्हणतात, हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला बाहेर जावा किंवा कुणाच्या तर घरी बारसं डोहाळे जेवण असलं तरच तुम्ही बाहेर जावा, ह्या गोष्टीसाठीच त्यांना परवानगी दिली जाते. इतर समाज उपयोगी गोष्टीसाठी परवानगी दिली जात नाही. आरोग्य शिबिराला सुद्धा महिलांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. कारण आरोग्य शिबिर सुद्धा आयोजित केले जातात, तिथं महिलांनी जायला पाहिजे, स्वतःच्या आरोग्याची तपासणी करून घ्यायला पाहिजे, तिथं त्यांना सोडलं जात नाही. त्या बचत गटासारखे सामाजिक उपक्रम असतात, सावित्रीबाई फुलेंची जयंती म्हणा, जिजाऊंची जयंती म्हणा, रमाईंची जयंती म्हणा, अशा वेगवेगळ्या क्षेत्रातले सामाजिक उपक्रम असतात, तिथं ते महिलांना पाठवायला बघत नाहीत. का तर त्यांचा वेळ जातो, घरातील कामं राहतात. पण तसं नसून घरातील लोकांनी सुद्धा महिलेला साथ देणं तितकंच गरजेचं आहे. काही ठिकाणी पुरुष अडवतात, स्त्रियांना सोडत नाहीत घराबाहेर आणि सासू सासरे पण तेवढंच. आमच्या सासूला चालत नाही, घरातून बाहेर पडलेल्या सासऱ्यांना चालत नाही, आमच्या नवऱ्याला चालत नाही, हे खूप बायकांची असतात. आणि आम्हाला कामं भरपूर असतात, इकडं जायचंय तिकडं जायचंय. काही ठिकाणी महिलाच त्यांना हे करतात की बाई आम्हाला यायचं नाही, हे नाही, कारण घरातून त्यांना तसं बंधन असतं. पण ही घरातून त्यांना बंधन घालता कामा नये, कारण त्याशिवाय ही स्त्री पुढे जाणार नाही. तर कित्येक ठिकाणी आम्हाला असा अनुभव आला. आम्ही त्या पुरुषांना समजावलं, घरातल्या सासू सासऱ्यांना समजावून सांगितलं, पुरुषांना समजावून सांगितलं, नाही तुम्ही तुमच्या बायकोला अमुक कार्यक्रमाला पाठवा, आज आरोग्य शिबिर आहे, आज बचत गटातून आम्ही सामाजिक उपक्रम घेतलाय. आता स्टॉलवर सुद्धा बचत गटाचे जर स्टॉल लागले तर तिथं जाऊन त्या उभारून का त्या विकणार? घरी किती पण स्वयंपाक करू दे चांगली, पण तिथं जाऊन का करणार? ती दिसणार दुसऱ्याला. पण तसं न करता, नाही ती 4 पैसे कमवते, तिच्यातला आत्मविश्वास जागरूक होतोय,
तिच्यातल्या आत्मकलेला जागृती मिळते आणि तुम्ही तिला पाठवा. असं खूप ठिकाणी मी जाऊन सांगितलं, त्यावेळी ते स्टॉल लावायला पुरुष त्यांचे तयार झाले की आमच्या बायकोला न्या, ती स्टॉल लावू दे, 4 पैसे कमवू दे. बचत गटाचे फ्रीमध्ये स्टॉल असतात. त्याचबरोबर आरोग्य शिबिराला, सावित्रीबाई फुले जयंतीला, जिजाऊ जयंतीला, त्याचप्रमाणे समाज उपयोगी जे जे काही आम्ही निवडले त्या पद्धतीनं त्या वेळेला आम्ही उपक्रमाला त्यांना घरी जाऊन विनंती करून, अगदी त्यांना नमस्कार चमत्कार करून, त्यांच्या सासू सासऱ्यांची मनधरणी करून त्या स्त्रियांना आम्ही घरातून बाहेर काढलं आणि इथपर्यंत आम्ही घेऊन आलेलो आहोत. अगदी बँकेत सुद्धा जाताना स्त्रिया कचरतात, तर ते बँकेत सुद्धा जायला नवरे नाही म्हणतात, सासू नाही, मला काय त्याच्यातलं येत नाही, पण आम्ही त्यांना घेऊन गेलो बँकेत, त्यांना चेकवर सह्या करायला लावल्या, त्यांच्या नावे लोन मंजूर करून दिलं, त्यांना धाडस उत्पन्न करून दिलं. नाही तुम्ही जावा बँकेत, KYC करा. त्या लाडकी बहिणीच्या दृष्टिकोनात आम्ही भरपूर फॉर्म भरले, भरपूर महिलांना पैसे मिळाले. त्यामुळे आम्ही भरपूर जागरूकता केली समाजात. महिलांपर्यंत पोहोचवायचं जे जे काय उपक्रम येतात केंद्र शासनाकडून, राज्य शासनाकडून, ते आम्ही महिलांपर्यंत पोहोचवायचे उपक्रम, आम्ही जबाबदारी आमची असती ना, आम्ही ते पूर्ण करतो. पण त्यावेळेला आम्हाला किती अडचणी आल्या, काही झालं. काय ठिकाणी तर ते नवरे दारू पिऊन येतात आणि बायकांना बाहेर सोडत नाहीत. त्या दारुड्या माणसांसोबत पण आम्हाला वाद घालायला लागतो आणि त्या स्त्रियांना पुढे समाजात घेऊन यावं लागतं. त्याशिवाय ती स्त्री पुढे जात नाही, 4 पैसे कमवत नाही, हे आम्हालाही चांगलं माहित नाही. संसाराला ते पैसे उपयोगी पडतात, ती स्त्री संसारालाच खर्च करते. पण हे आधीच नानू करतात त्यांना. आणि मग एकदा स्त्री घरातनं घालवली, पैसे कमवायला आले की मग ते काय त्यांना पाहिजेच असतात संसारासाठी, कारण तो पैसा महत्वाचा आहे ना त्यांना. पुरोगामी वक्ता म्हणून काम करत असताना धर्म, जात, लिंगभेद या संकल्पनेवर तुम्ही काम केलंय, तर तुम्हाला कधी ह्या संकल्पनेवर काम करत असताना विरोध झालाय का? हा, धर्म, जात, लिंग याच्यामध्ये भरपूर विरोध झालाय. कारण अजूनही आपल्याकडं ज्या रूढी परंपरा मी म्हटलं, अंधश्रद्धा आहेत, रूढी परंपरा आहे, हिंदू धर्माचा पगडा आहे, तर त्याच्यातून बाहेर पडायला पण खूप वेळ जातोय. अंधश्रद्धा तर खूप आहे, खेडेगावात खूप आहे, मला इथलं बऱ्यापैकी आहे, पण इथंही आहे अजून तशी बऱ्यापैकी. एवढं काही कोणी पूर्ण ह्याच्यामध्ये अजून आलेलं नाहीये म्हणजे आपल्या भारतामध्ये. आणि त्यामुळं या पद्धतीला पण विरोध होतो, खूप ठिकाणी झालाय की बाबा नाही, आम्हाला असंच करायचंय, आम्हाला ह्या पद्धतीनेच जायचंय. अगदी शाहू महाराजांना सुद्धा विरोध झालेला आहे वैदिक परंपरेला शाहू महाराजांनी विरोध केला, त्याला बरंच सनातनाने त्यांना विरोध केलेला आहे. त्या पद्धतीनं आम्हालाही तशा पद्धतीने भरपूर विरोध होतो. कास्टिझम होतो, किंवा काही ठिकाणी आम्हाला जातीवाचक असं हे केलं जातं, तर त्याही गोष्टीला आम्ही सामोरं जातो. आणि त्या गोष्टीला आम्ही कधीही हे करत नाही की बा आम्हाला अमुक ह्याच्यातून विरोध झालाय. पण नाही, आमची जी चळवळ आहे ती फोफवली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलेलं आहे, हा समाजचा, हा कल्याणाचा जो रथ आहे, हा रथाचा गाडा, तो मी ओढत तिथपर्यंत आणलाय. तो पुढे नेता आला नाही तर नेऊ नका, पण तो मागं तरी खेचू नका, आहे तिथं ठेवा. म्हणजे तुम्ही समाजात जी प्रगती करताय ती तुम्ही मागं जाऊ नका, पुढे जावा, पण तुम्ही जो गाडा आणलेला आहे समाजाचा, हा रथ, तो तिथंच ठेवा. त्या पद्धतीनं आम्ही तो तिथं ठेवण्याचा प्रयत्न करतो, तो पुढे नेण्याचा प्रयत्न करतो, पण मागं खेचायचा प्रयत्न करत नाही. मग किती पण अडचणी आल्या, किती पण आम्हाला धम्मवाचक झालं किंवा काही लिंगभेद याच्यावरून काही भेदभाव झाले, तर आम्ही त्याला सामोरे जातो, कटाक्षाने सामोरे जातो. काही प्रसंगी आम्ही पोलिसांची मदत घेतो, काही प्रसंगी आम्ही न्यायालयाचे दरवाजे ठोठवतो, पण या गोष्टीला आम्ही न्याय मिळवून देतो आणि पुढे जायचा चांगल्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करतो. आणि पुढे आम्ही कितीही काही विरोध झाला समाजात तरी आम्ही पुढे हे जाणारच, कारण या आंबेडकरांची चळवळ आम्हाला पुढे न्यायचीच आहे. भविष्यात आपल्या हे जे कार्य सुरू आहे तुमचं, तुम्ही म्हटलात की महाराष्ट्र कर्नाटकात तर सुरूच आहे, पण ह्याचा विस्तार आणखी होणार का? हो, भारतभर होणार. हा विस्तार आम्ही भारतभर करणार, कारण जिथं जिथं बौद्ध लेणी आहेत तिथं सुद्धा आता आम्ही जातो, तिथली संकल्पना राबवतो. ते आमची धार्मिक स्थळं आहेत, तिथं आम्ही जातोच. आणि तिथं जाऊन आम्ही आमची बुद्धवंदना घेतो, त्याच्यानंतर आम्ही धम्मदेसना देतो, काही ठिकाणी भंतेजी पण येतात. आणि अशा तऱ्हेनं हे संपूर्ण भारतभर आम्हाला हे विकास करायचा आहे. बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार हा आम्हाला भारतभर करायचाच आहे आणि थोड्याच कालावधीत तो भारतभर होईल. कारण आता बऱ्याच अर्थाने जागरूकता झालेली आहे लोकांच्या मध्ये, चळवळी सगळीकडून चळवळीला चालना मिळालेली आहे आणि जास्त म्हणजे समाजात जास्त शिकलेले आहेत. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो वारसा आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हा मूलमंत्र घेऊन बरीच तरुण पिढी विचाराने जागृतून पुढे आलेले आहे. आज समाजात डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, वकील आहेत, CA आहेत, कुठल्याही पोस्टला कोणी नाही असे मोठमोठे अधिकारी आहेत, त्याच्यानंतर न्यायालय आहेत, तज्ज्ञ आहेत, भरपूर क्षेत्रामध्ये
किंवा सायन्स क्षेत्रामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं नाव कमवलेले आहेत. त्यामुळे हे जे आहे पुढे जायला किंवा याचा भारतभर प्रचार प्रसार व्हायला वेळ लागणार नाही. हे जरी महाराष्ट्र कर्नाटक पुरतं मर्यादित नसेल तर हे भारतभर पसरलेलं आहे आणि पसरवणारच आम्ही भारतभर, कारण त्या दृष्टीने आम्ही तसे प्रयत्न करतोय, विकसनशील राहतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलंच आहे ना आम्हाला की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो प्राशन करेल तो डरकाळी फोडल्याशिवाय राहणार नाही. त्या पद्धतीनं आमची पिढी सुद्धा आम्ही, जी नवीन पिढी येते ती सुद्धा आम्ही शिक्षित करतो. सगळी पिढी शिक्षण घेते आमची, कुठलीही पिढी आमची घरात बसून नाहीये. त्यामुळे त्याच पद्धतीनं तेवढा भारतभर प्रसार होणार आणि प्रचार होणार यात शंका नाही. महिला म्हणून तुमची विचारधारा तर आम्ही ऐकलंच, त्याशिवाय बौद्ध धर्माचे विचार आणि आंबेडकरी विचार जे आहेत ते पोहोचवण्याचं भारतभर तुम्ही एक व्रत केलेलं आहे. आता मला असं विचारायचं की या महिला दिनानिमित्त महिलांना तुम्ही आता काय संदेश द्याल? मी या महिला दिनानिमित्त महिलांना हाच संदेश देईन की महिलांनी खरोखर घरात न बसता बाहेर पडा आणि उद्योग व्यवसायाला जिथं चालना आहे तिथं तुम्ही नाव कमवा, पैसे कमवा किंवा तुम्ही समाजात आपली प्रतिष्ठा कमवा, पण घरात बसून राहू नका, सिरियल बघत राहू नका, टीव्ही बघत राहू नका. आणि घरातल्या घरात राहण्यानं काही प्रगती होत नाही. तुम्ही बाहेर पडल्याशिवाय तुम्हाला बाहेरचं जग दिसणार नाही आणि बाहेरच्या जगात काय चाललंय हे कळणार नाही, किंवा राजकारणात काय चाललंय, व्यवहारात काय चाललंय, किंवा बाहेरच्या जगामध्ये कशा पद्धतीनं महिला देश विकसनशील बनवतात, कशा पद्धतीने शिक्षण घेतलं जातं ते तुम्ही बाहेर पडा. त्याशिवाय तुम्हाला जागरूकता येणार नाही, तुमच्या विचारांना चालना मिळणार नाही. आजच्या या महिला दिनानिमित्त मी महिलांना एवढंच सांगेन की तुम्ही घरात बसून राहू नका, बाहेर पडा आणि तुमच्या विचारधारेला चालना द्या. इतकं मी या महिलांना सांगेन आणि मी या ठिकाणी थांबेन. समाज प्रबोधनाच्या माध्यमातून विविध ठिकाणी आपल्या विचारांची गंगा पोहोचवणाऱ्या अनिता गवळी मॅडम आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित राहिल्या. विचारांच्या माध्यमातून अनेक चांगले विचार लोकांच्यापर्यंत त्यांनी आपल्या स्टुडिओच्या माध्यमातून पोहोचवले. मी मॅडमना मनापासून धन्यवाद देते आणि आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. धन्यवाद मॅडम. तुमचेही धन्यवाद. तारा न्यूज तर्फे मी सर्वांचे तुमचे आभार मानते की मला या ठिकाणी बोलवलं, 4 शब्द बोलायची संधी दिलीत आणि महिला दिनानिमित्त मला बोलवलं आणि मला महिलांना काहीतरी संदेश द्यायची किंवा उपदेश करायची या ठिकाणी मला जी तुम्ही संधी दिली त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे या ठिकाणी आभार मानते. नमस्कार.